रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही गोव्यात आहात, त्यातल्या त्यात साऊथ गोव्यामध्ये आहात. नारळाची झाडं दिसत आहेत, मस्त वारा फिरतोय, समुद्राचा खारा वारा तुमच्या संपूर्ण अंगात भिनलेला आहे आणि तो जो वास असतो ना यार, तो असा त्या बीचवर घेऊन जातो आपल्याला. निळाशार स्वच्छ असा समुद्र तुम्हाला समोर दिसतोय. दूरवरून कुठेतरी साल्सा म्युझिक तुम्हाला ऐकू येत आहे आणि तुम्हाला खूप छान वाटतंय. साळ नदी समुद्राला मिळतीये आणि एका किल्ल्याचे पडके अवशेष दिसत आहेत. येस, गोव्यामध्ये आल्यावर फक्त पार्टी मजा एवढंच नसतं. गोव्यामध्ये आहे इतिहास, तोही आपल्या स्वराज्याचा इतिहास. एक भगवा ध्वज तुम्हाला फडकताना दिसतोय. आज आपण जाणार आहोत बेतुल किल्ल्यावर. बेतुल किल्ला गोव्यामध्ये जायला सुरुवात केली आम्ही पश्चिम महाराष्ट्रातनं. ऑब्व्हियसली NH48 किंवा NH4 मधनं आम्ही चाललो होतो. पहिल्यांदा आलं कोल्हापूरमध्ये छान शहरामध्ये गेलो आणि सकाळ होती तर आम्ही मिसळ खाल्ली. आम्ही पहाटे निघालो होतो. खूप भूक लागली होती, पण डायरेक्ट कोल्हापुरात जाऊन थांबलो आणि छान अशी मिसळ खाल्ली. कोल्हापुरामध्ये पाव नाही देत मिसळसोबत, देतात ब्रेड आणि तो ब्रेड सुद्धा असा जाड ब्रेड असतो. सो छान मिसळ खाऊन पोटभर जेवण करून निघालो आम्ही गोव्याच्या प्रवासाला. कोल्हापूर सोडलं, मग आलं कागल सोडलं, मग आलं निपाणी. छान अशा वाईड त्या हायवेने आम्ही चाललो होतो. मस्त ऊन पडलेलं होतं, एकदम सुंदर असं वातावरण होतं आणि पोहोचलो बेळगावला. बेळगाव हे शहर आपल्याला इतकं ओळखीचं वाटतं कारण तिथे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याशी निगडीत आहेत. जसं की आपली मराठा लाईट इन्फंट्री, त्याचं हेडक्वार्टर आहे बेळगावमध्ये. अनेक मराठी नावं दिसतात, अनेक मराठी गल्ल्या दिसतात. असंच बेळगाव शहर न्याहाळत पुढे चाललो. बेळगाव आता मागे पडलं होतं आणि आमचा पुढचा टप्पा सुरू झाला, तो म्हणजेच बेळगाव पणजी हायवे. गोव्याला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपण नॉर्थ गोव्याला जात असतो तेव्हा सिंधुदुर्ग मधनं जाऊ शकतो, आंबोली घाटातनं. तिथून आपल्याला नॉर्थ गोवा खूप जवळ पडतं. पण आम्हाला जायचं होतं साऊथ गोव्यामध्ये. नॉर्थ गोवा म्हटलं की सगळ्यांना पार्टी आठवते, सगळ्यांना छान म्युझिक सुरू आहे, नाईट लाईफ, या सगळ्या गोष्टी आठवतात. ती सुद्धा खूप मजा करण्यासारखी गोष्ट आहे. पण साऊथ गोव्याची स्पेशालिटी अशी आहे की तिथे आहे शांतता, तिथे आहे कमी गर्दी, तिथे फॅमिलीज जास्त आपल्याला दिसतात, थोडेसे महाग स्टेज आहेत तिथे आणि खूप वाईड सुंदर स्वच्छ व्हाईट सँड बीचेस आहेत तिथे. सगळ्यात मोठा टास्क होता आमच्यासमोर, तो म्हणजेच की अंधार पडायच्या आत गोव्यामध्ये शिरणं. कारण जो घाट आहे बेळगाव पणजी हायवेवरून जाताना, जेव्हा आपण गोव्यात शिरतो, सह्याद्री ओलांडतो, तेव्हाचा तो घाट, त्या घाटाचं नाव आहे चोरला घाट आणि आपला संयम तो घाट नक्कीच चोरतो. आमच्यासोबत असंच घडलं. आम्ही घाट सुरू केला, एकदम सुंदर रोड होता, पण आमच्या पुढे आणि मागे एकही गाडी आम्हाला दिसत नव्हती. एकदम शांतता होती, घनदाट जंगल होतं. घाट असा की म्हणजे समजा रात्री इथं कुणी अडकलं तर म्हणजे थोडक्यात अवघडच आहे त्या माणसाचं. आणि अशा अवस्थेमध्ये तिरप ऊन होतं म्हणून आम्ही थोडंसं रिलीफमध्ये होतो. लवकरात लवकर तिथून आम्ही कसा बसा तो घाट पार केला. छान धन्यवाद दिले देवाचे की आम्हाला इथपर्यंत उन्हात पोहोचवलंस आणि आम्ही शिरलो गोव्यामध्ये. हुश असं म्हटलो आणि आता एक वेगळा भाग गोव्याचा आम्ही एक्सप्लोर करणार होतो. साऊथ गोव्यामध्ये शिरल्यावर पहिले पोंदा गाव आलं, त्याच्यानंतर मग मडगाव आलं. मडगाव म्हणजे गोव्याचा अर्बनाइज्ड एरिया, एक प्रॉपर शहर असल्यासारखं मडगाव तुम्हाला दिसतं. गोव्याच्या या आधुनिक भागातनं येताना फ्रेश फील होत होतं आणि नुकताच अंधार पडत चालला होता. म्हटलं की तिथे जाऊन हॉटेलमध्ये बुकिंग करण्यापेक्षा आधीच बुकिंग करून ठेवलेलं बरं. त्याच्यामुळे ऑनलाईन हॉटेलची बुकिंग सुद्धा मी केली. पण जेव्हा त्या हॉटेलला आम्ही पोहोचलो तेव्हा माझी चूक माझ्या लक्षात आली. मी बुकिंग केलं होतं 1 आठवड्या पुढचं.
अरे यार काय यार परत तीच उघडली असं मी म्हटलं आणि ते बुकिंग कॅन्सल केलं. मला एक फाईन पडला छोटासा, पण ठीक आहे म्हटलं आता राहायचंच आहे. तर त्याच हॉटेलचं बुकिंग केलं, पण आजचं केलं फॉर्च्युनेटली. आणि त्या दिवशी आम्ही स्टे केला. पहाटेपासून सलग रात्री 9-10 वाजेपर्यंत प्रवास केला होता. भरपूर दमलो होतो, पण गोव्यामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे छान अशी झोप लागली आणि आम्ही सकाळची वाट बघायला लागलो. सकाळ झाली, नारळाची झाडं खिडकीतनं बाहेर दिसत होती. गॅलरीमध्ये गेलो आणि छान चहा घेतला आणि निघालो ब्रेकफास्ट करायला. हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केलं. छान हॉटेल होतं आणि तिथे एकही भारतीय माणूस आम्हाला दिसला नाही. काही चायनीज होते, काही साऊथ आफ्रिकन्स होते, काही ब्रिटिश लोक होते आणि त्यांच्यामधनं वाट काढत काढत आम्ही ब्रेकफास्ट करून घेतला आणि निघालो बेतूल किल्ल्याकडे जायला. शांत साऊथ गोवा. साऊथ गोव्यामध्ये जेव्हा तुम्ही फिरायला निघता तेव्हा तुम्हाला कुठलीच गडबड दिसत नाही. खूप स्वच्छता दिसते, अनेक फॉरेनर्स दिसतात आणि तुम्हाला वाटतं की यार आपण इकडे का नव्हतो आलो इतके दिवस. रिमोट एकदम सिंगल रोड, छान असे नारळाचे झाडं दिसत आहेत, व्हाईट सँड बीचेस तुमच्या शेजारी दिसत आहेत, रोड असा वळणावळणाचा आहे. आणि असं करत करत आम्ही पोहोचलो दक्षिण गोव्याच्या एकदम दक्षिण भागामध्ये आणि एक वस्ती आम्हाला तिथे दिसली. आता इथे बेतूल किल्ला कुठे आहे हा प्रश्न आम्हाला पडला. तिथे विचारलं, तिथल्या लोकांना अर्थातच मराठी येत होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे जा तिकडे जा, पण आम्हाला काही ते सापडे ना. थोड्याशा वाचलेल्या गोष्टी आठवल्या आणि मग सापडला आम्हाला बेतूल किल्ला. बेतूल किल्ला आजच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पडझड झालेल्या काही इमारती आणि एक बुरुज ज्याच्यावर ठेवलेली आहे एक तोफ, जी पाहतीये साळ नदीकडे आणि साळ नदीच्या पलीकडे असणाऱ्या पोर्तुगीजांकडे. लगेच माझं मन गेलं टाइम ट्रॅव्हल करत पास्टमध्ये, भूतकाळामध्ये, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1679 साली हा किल्ला बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही तोफ त्या पोर्तुगीजांना किती धडकी भरवत असेल हा विचार माझ्या मनात येऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना आळा बसावा यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले होते. त्यामधलाच सिंधुदुर्ग होता आणि बेतूलही त्यामधलाच एक किल्ला होता. मराठा साम्राज्यामध्ये कारवारपर्यंत आपली जमीन होती आणि बेतूल सुद्धा त्याचाच एक पार्ट होता. साळ नदीच्या अलीकडे आपली सत्ता होती आणि साळ नदीच्या पलीकडे होती पोर्तुगीजांची सत्ता. पोर्तुगीज तोफा या साळ नदीतनं आत शिरताना त्यांना नक्कीच खूप जास्त भीती वाटत असणार आहे, कारण इथे आहे स्वराज्यातला किल्ला आणि आपले मावळे जे पोर्तुगीजांना इतक्या सहजासहजी कुठलीच गोष्ट करू देत नव्हते. त्या बुरुजावर अनेक तास आम्ही बसलो आणि दुपारचं ऊन सुद्धा आता जाणवेन असं झालं होतं. समुद्रावरचा वारा तुमच्याकडे येत असतो तेव्हा काही त्या उन्हाचं उरत नाही हो. निळाशार समुद्र न्याहाळला आणि बेतूल किल्ल्याचं भरपूर व्हिडिओ शूटिंग घेतलं, तिथल्या गोष्टी मनात भरवल्या आणि म्हटलं की याविषयी आता सगळ्यांना सांगायचं. आणि जेव्हा गोव्याला जातो पार्टी करा, मज्जा करा, पण इतिहास सुद्धा बघा. गोव्यात अनेक ठिकाणं आहेत जिथे आपला इतिहास अजूनही आपल्याला त्याची साक्ष देतोय. बेतूल किल्ला नक्की बघा. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.